अनगर नगरपंचायत निवडणूक कार्यालयाच्या समोर जल्लोष मोठा झाला आणि त्यावेळेस बाळराजे पाटील यांनी अजित पवारांना थेट इशारा दिलेला आपण पाहिला। त्यानंतर बाळराजे पाटील असतील किंवा राजन पाटील असतील दोघांनीही माफी मागितली आहे। मात्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांना अजूनही माफ करायला तयार नाही। उमेश पाटील आपल्यासोबत तर तुम्ही अजूनही माफ करणार नाही असं सांगताय, काय नेमकी भूमिका आहे? तर चरणी लीन होण्यासाठी देखील तयार आहेत। कार्यकर्त्यांच्याकडे चुकीला माफी नसते, नेत्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे। परंतु ज्यांना 40 वर्ष ताकद दिली, 40 वर्ष हा कसला साप आपण सांभाळला होता, तो बरोबर भाजपमध्ये गेला की आपल्यावर फुटकारायला लागला। त्यामुळं आम्ही पहिल्यापासून सांगत होतो। काही जण म्हणतात की जोपर्यंत ते राष्ट्रवादीत होते तोपर्यंत त्यांचे हे सगळे अवगुण तुम्हाला दिसले नाही का? मी तर तुम्हाला सगळ्याला माहित आहे, महाराष्ट्राला सगळ्याला माहित आहे, एकत्रित राष्ट्रवादी होती पवारसाहेबांपासून, पवारसाहेब आणि आम्ही एकत्र असतानाच्या राष्ट्रवादीपासून 2019 पासून मी यांच्यावर तोप टाकतोय आणि यांच्या संदर्भात एकत्रित पक्षात असूनही मी याच्या विरोधामध्ये आणि या प्रवृत्ती विरोधात लढतोय। ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे आता ज्या पद्धतीनं बाळराजे पाटील यांनी लायकी नसताना अजितदादाच्या संदर्भानं वक्तव्य केलं, त्यांना आता समजलं की पवारांच्या नादाला लागून उपयोग होत नाही। पवारांचा नाद भल्या भल्याने करून बघितलेला आहे आणि त्यांना कात्रजचा घाट हा अनेक वेळाला बघायला लागलेला आहे। आता अजितदादाच्या संदर्भानं जे वक्तव्य केलंय तर आपलं जेवढं आजपर्यंत कमवलेलं जे साम्राज्य आहे त्याची धुळदाण होऊ शकते याचा अंदाज आल्यामुळेच राजन पाटील यांनी त्या ठिकाणी माफी मागितली। काका मला वाचवा असा त्यांनी एक प्रकारे आवाहन केलं। पवार साहेब हे अजितदादाचे काका आहेत आणि त्यामुळं आता काकाच वाचवू शकतात अजितदादाच्या कोपापासून, हा त्या ठिकाणी त्यांना जो पुढचं चित्र दिसायला लागलेलं आहे त्यातून त्यांची जी घाबरगुंडी उडालेली आहे आणि त्यातून ही माफी मागितली। ही काही माफी मनापासून मागितली असं मला वाटत नाही। पुढचं हे सगळी माया जी गोळा केलेली आहे, हे सगळे चुकीचे धंदे केलेले, जे पाप केलेले आहेत, हे आजपर्यंत ह्यांच्या हातातच सत्ता असल्यामुळे ते झाकलं गेलं आणि आता या संदर्भामध्ये सगळंच उघड पडेल या भीतीतून ती माफी मागितलेली आहे। मनात जर अजितदादाच्या बद्दल जर तशा पद्धतीची भावना नसती तर बाळराजेच्या तोंडातून असे शब्द निघले नसते, एकेरी भाषा निघली नसती। त्यांच्या जे पोटात आहे ते ओटात आलेलं आहे, पण पक्षात असेपर्यंत फक्त त्यांनी ते दाबून ठेवलं होतं, आता त्यांनी ते बाहेर काढलेलं आहे। तुम्ही पाप म्हणता, सगळ्या गोष्टी सांगता, मात्र त्यांचं म्हणणं आहे की जुने प्रकरण काढता ज्याच्यातून सत्र न्यायालयाने निर्दोष सोडलाय, निर्दोष सोडलेल्या प्रकरणात तुम्ही त्यांना दोषी कसं मानता? मी कुठे त्यांना म्हणलं दोषी? त्यांना सत्र न्यायालयानं निर्दोष सोडलेला आहे। मी एक प्रश्न उपस्थित केलाय की त्यावेळेला पंडित देशमुख यांच्या मर्डर केसमध्ये 13 आरोपी होते, त्यातला बाळराजे हा प्रमुख आरोपी होता। हे 13च्या 13 आरोपी निर्दोष सुटले। मग पंडित देशमुखचा खून केला कुणीतरी केलाच ना। मग तो जर बाळराजे पाटलांनी केला नाही, मग त्यावेळेचे विद्यमान तात्कालिक आमदार राजन पाटील यांनी पंडित देशमुखची हत्या कुणी केली याच्याकरता सीबीआय कडनं तपासणी व्हावी, सीबीआय चौकशी लागावी। तो मर्डरर शोधण्याच्या करता त्यांनी विधानसभेमध्ये आवाज का नाही उठवला? कुठं गेला तो पंडित देशमुख यांचा खुनी असा आवाज विधानसभेत का नाही उठवला राजन पाटलांनी? कारण खुनी घरातच होता। फक्त तो पुरावा अभिमाना अजून काही न्यायालयामध्ये आपल्याला माहित आहे की न्यायालयामध्ये काही वेळेला पुरावे किंवा साक्षीदार यांनी साक्षीदार फोडलेले आहेत। तुम्ही जर सगळं चार्जशीट बघितलं आणि त्यावेळेचं पोलीस स्टेशनचं रेकॉर्ड तपासलं आणि सखोल तुम्ही जर त्याची चिकित्सा केली तर तुमच्या लक्षात येईल की पोलिसांच्या समोर दिलेले जबाब आणि न्यायालयामध्ये दिलेले जबाब हे बदलले गेले, साक्षीदार फुटले, म्हणून हे लोक निर्दोष सुटले। आता ती मर्डर केसच्या ते 2005 साली झालेलं मर्डर, पंडित देशमुख यांचा जो मर्डर झाला ते पंडित देशमुख हे शिवसेनेचे नेते होते आणि आज मी ज्या पद्धतीनं अनगरकर पाटलांच्या संदर्भामध्ये टीकेची जोड उठवतो आणि वस्तुनिष्ठ पद्धतीनं त्यांच्या संदर्भामध्ये एक भूमिका मांडतो, यांची दादागिरी, दडपशाही, दंडेलशाही आणि महिलांच्या संदर्भामध्ये यांचा असलेला दृष्टिकोन या संदर्भानं मी ज्यावेळेला बोलतो, तसंच पंडित देशमुख देखील त्या काळामध्ये राजन पाटील यांच्या दडपशाहीला आव्हान देत होते। ज्या पद्धतीनं उज्ज्वला थिटे यांनी त्यांच्या दडपशाहीला आव्हान दिलं, तसं पंडित देशमुख यांनी त्यावेळेला या मोहोळ तालुक्यातल्या त्यांच्या दडपशाहीला आव्हान दिलं। त्यावेळेला राजन पाटील आमदार होते, सत्ता हातात होती, वर सगळीकडे सत्ता होती, त्यामुळे यांना सत्तेचा माज होता।
आणि त्याला आव्हान आम्हाला कोण देणार, हा कोण चिनपाट, हा चिनपाट पंडित देशमुख कोण आम्हाला आव्हान देणार, म्हणून रागाला जाऊन त्यांनी पंडित देशमुख यांची हत्या केली. पंडित देशमुख यांना किडनॅप करून घेऊन गेले. पहिल्यांदा बाळराजे पाटील ज्या कारखान्याचा चेअरमन आहे तिथे एक पेट्रोल पंप आहे, तर तिथं नेलं, तिथं त्या ठिकाणी बेदम मारहाण केली. त्याच्यानंतर दुसऱ्या ठिकाणी नेलं, तिथं त्यांना सगळे हत्याराने वार केले. 56 ब्रुटल इंजुरीज आहेत. म्हणजे तसल्या पद्धतीची एक जरी इंजुरी असेल तर माणूस मरू शकतो. अशा 56 इंजुरीज केल्या गेल्या. इतकं निर्दयीपणे मारलं. आणि बाळराजे पाटलांनी पंडित देशमुख मेल्यानंतर तो पाणी मागत असताना, म्हणजे त्याच्या मरत असताना, पाणी म्हणत असताना त्याच्या तोंडामध्ये लघुशंका केली. इतका विकृत आणि घाणेरड्या मनोवृत्तीचा हा बाळराजे पाटील आहे. मला सांगा आता त्याला तरी कसा दोष द्यायचा, कारण बापाचे काय संस्कार आहेत तसे पोरं वागणार आहेत. बाप जर म्हणत असेल की 17 वर्षी 302ची कलम भोगणारी माझी पोरं आहेत आणि मला त्याचा अभिमान आहे, म्हणजे खुनी आणि मर्डरर मुलं असल्याचा अभिमान बाळगणारा बाप हा महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या कोणाच्या घरात असू शकतो का? उमेश पाटलाचा बंदोबस्त करायला माझा 6 वर्षाचा नातू सुद्धा पुरा आहे असं म्हणणारा आणि स्वतःच्या नातवाला गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळवण्याची भाषा करणारा आजोबा हा कुठे आपल्या तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्या घरात असू शकतो का? तर जर हे प्रकरण जर मुळातच बिघडलेलं असेल तर खाली त्या ठिकाणी मुलांच्याकडनं नातवांच्याकडनं काय आपण चांगल्या वर्तणुकीची अपेक्षा करणार? एवढे आरोप करता अनगरवरती सुप्रिया सुळेंना असं वाटत नाही, त्या म्हणतात की काही मला दहशत वाटली नाही तिथं, काही तिथं दहशतीचं वातावरण नाही, अनेक वर्ष मी सोबत काम केलंय, असं कसं झालं, त्यांना अशी शंका होते. अहो मोठे नेते आले की हे मांजरासारखे म्याव असतात. ह्यांची गुरगुर फक्त त्या अनगरमध्ये आणि इथल्या मोहोळ तालुक्यातल्या लोकांवरच असते. बाकी कुठलाही नेता येऊ द्या, नेता बाकीचे मोठी माणसं आली की असे मांजरासारखे म्याव असतात. हे काय फार त्यांची दादागिरी त्यांच्या अनगर आणि तेवढ्या 11-12 वाड्यापुरतीच आहे. बाहेर काय त्यांना कोण भीक घालत नाही. तिथंच फक्त आहे, मोहोळमध्ये त्यांचा शानपणा चालत नाही. बाळराजे पाटील मर्डर केस नंतर कमीत कमी माझ्या माहितीप्रमाणे 10-15 वर्ष मोहोळमध्ये यायची डेअरिंग करत नव्हता. 10-15 वर्ष आलाच नाही मोहोळ शहरात, हिंमतच होत नव्हती. आला की पळून लावायची, दगड मारायची लोक. त्यामुळं मुद्दा हा आहे की सुप्रियाताईंचं जे त्याच्या संदर्भातलं जे अनालिसिस आहे ते स्वतः त्या आल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी कशी ट्रीटमेंट मिळाली त्याच्यावरून ते त्या ठिकाणी मांडतात. माझ्या पक्षातल्या लोकांना आजपर्यंतही तसंच वाटत होतं की राजन पाटील म्हणजे एक साधा माणूस, एक साधी कपडे, साधी राहणी आणि एकदम नम्र विनम्र बोलणं, हे सगळं नौटंकी. आतमध्ये किती मोठा राक्षस आहे हे आमच्या मोहोळ तालुक्यातल्या आम्हालाच माहिती आहे. तुम्ही आता म्हणताय तुमच्या पक्षातल्या लोकांना असं आज पण वाटत होतं, पण ते आता ज्या पक्षात गेलेत त्या पक्षाचे नेते आणि आत्ताचे जिल्ह्याचे पालकमंत्री ते तुम्हाला म्हणतात तुम्ही स्टंटबाजी करताय म्हणून. आता याच्यात काय स्टंटबाजी आहे मला सांगा? आता उज्ज्वला थिटे यांना पोलीस संरक्षणामध्ये अर्ज भरायला जायची परिस्थिती निर्माण झाली. समजा त्या ठिकाणी नॉर्मल ऍटमॉस्फिअर असतं तर उज्ज्वला थिटे त्यांच्या गाडीत बसून जसं इतर ठिकाणी अर्ज भरले गेले तशा पद्धतीनं तिथं गेल्या असत्या, अर्ज भरला असता आणि आपल्या घरी आल्या असत्या. उज्ज्वला थिटे त्यांच्या गावामध्ये राहू शकत नाहीत. त्यांना स्वतःची जमीन 28 एकर असताना पुण्यामध्ये राहून त्या ठिकाणी रोजगार करावा लागतो, मुलाला ड्रायव्हरकी करावी लागते. ही परिस्थिती जर त्या ठिकाणचं ऍटमॉस्फिअर जर नॉर्मल असतं तर त्या ठिकाणी त्या राहू शकल्या नसत्या का? मग ही परिस्थिती उज्ज्वला थिटे सारख्या त्यांच्याच गावातल्या महिलेच्या बाबतीमध्ये येते. तर हे सगळं पालकमंत्र्याच्या नजरेत कसं काय येऊ शकत नाही हे मला त्या ठिकाणी आहे. आता काय झालंय, आता यांना घेतलंय तर पक्षात, त्यामुळे आता सांभाळावं तर लागेल. आणि मग आता यांना घेतल्यामुळं पक्ष वाढवायचा आहे, यांना घेतल्यामुळं पक्ष वाढ व्हायला लागली का पक्षाचा ऱ्हास व्हायला लागला याचं अनालिसिस मात्र पालकमंत्र्यांना करावं लागणार आहे. पालकमंत्र्यांच्या अवघड जागचं दुखणं मात्र हा माणूस होऊन बसणार आहे, एवढं मात्र नक्की. उमेश पाटील खरं तर सगळं जुने प्रकरण ते सांगत असताना जी अनगरची स्थिती आहे त्याच्यावरती ते बेधडकपणे आरोप जे ते करतात. अर्थात राजन पाटलांची त्याच्याबद्दल बाजू आहे, ते सगळी बाजू देखील जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन विकास आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.